एक प्रोग्राम झाला काल 5 तारखेला सुद्धा संतोष मानेचा गायनाचा कार्यक्रम झाला। आज 6 तारखेला आपल्याला सर्वांना माहिती महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आणि तुझे घागर नळाला लावू ही फेम स्वतः त्यांनी गायलेलं हे गीत आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेलं आहे। असे आमचे विजयदादा सरतापे त्यांची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत। वास्तविक पाहता हा मानवाधिकारी भ्रष्टाचार निवारण संघटन मातोश्री रमाबाई आंबेडकर सामाजिक सेवा संस्थेच्या वतीनं हे गायनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। वास्तविक पाहता या ठिकाणी दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत मगाशी आणि त्यांचा या ठिकाणी आमच्या संस्थेच्या मार्फत सत्कार देखील झालेला आहे। आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, आपले सर्वांचे मनापासून मी स्वागत करतो आणि मी नगरपालिकेला एक पत्र दिलेलं आहे की नगरपालिकेच्या माध्यमातून हे गायनाचा स्टेज त्यांनी उपलब्ध करून द्यावा अशी मी त्यांना पत्र दिलेले आहे। परंतु दौंडचे नगरपालिकेचे चीफ ऑफिसर मुख्याधिकारी यांनी सांगितले की आम्ही सभागृहामध्ये ते पत्र मंजूर करतो आणि पुढील कार्यवाही करू। या ठिकाणी आपले दौंड नगरपालिकेचे सर्व नगरसेवक सुद्धा आम्हाला सहकार्य करणार आहेत, करतील। त्यामध्ये सर्व अनिल तात्या सोनवणे आहेत, या नाही नगरसेवक या त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे ह्या गोष्टी आणि तात्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आम्ही दौंड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा छायाताई थोरात या देखील उपस्थित होणार होत्या, परंतु काही कारणास्तव त्या आल्या नाहीत आणि पत्र तसं आम्ही सर्वांना दिलेलं आहे। तरी हा कार्यक्रम आपण सर्वांनी अतिशय आनंदाने ऐकावा आणि इथून पुढं गेली 12 दिवस पुढचे 12 दिवस म्हणजे 12 तारखेपर्यंत आपल्याला हे भीमगीताचे कार्यक्रम, भीमगीताचा जल्लोष, गायनाचे कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळतील आणि 4 तारखेपासून सुरू झालेले आहेत कार्यक्रम। नगरपालिकेला माझी विनंती आहे की नगरपालिकेने आमच्या पत्राचा विचार नक्की करावा, हे मी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना विनंती करतो आणि तसे त्यांनी मला शब्द देखील दिलेला आहे। तरी सुद्धा मी सर्वांचे धन्यवाद मानतो, नगरपालिकेचे सुद्धा धन्यवाद मानतो आणि आताच मी PI गोपाळ पवार साहेबांना फोन केला होता।